नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारचे 2 वाजलेत. निवडणुकीसंदर्भातल्याच घडामोडींनी सुरुवात या बुलेटिनमध्ये आपण करणार आहोत. राधाकृष्ण विखे पाटील उद्या दिल्लीला जाणार आहेत अशी एक माहिती मिळते. या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. काही वेळापूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. ती पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली असो किंवा मग मुलांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातली असो, राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या दिल्लीला जाऊन हायकमांडला भेटतील अशी ही माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सागर, पत्रकार परिषदेतही त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की मी पक्षश्रेष्ठींची वेळ मागितलेली आहे आणि आता असं कळतंय ते उद्या दिल्लीला जाणार आहेत. काय सांगाल? तर सुवर्ण, राधाकृष्ण विखे पाटील यांची काही वेळापूर्वी प्रेस झाली. या प्रेसमध्ये त्यांनी मुळात शरद पवार यांच्याविषयी नाराजी थेट बोलून दाखवली. दुसऱ्या बाजूला नगरमध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रचाराला जाणार नाही असं सांगितलं. बाळासाहेब थोरात यांनी जे प्रश्न उपस्थित केले विखे यांच्या पक्षदृष्टीवरून, त्यावरून थोरातांची पक्षनिष्ठा किती आहे हे मी योग्य वेळी सांगेनच असं सांगत असतानाच माझी भूमिका हायकमांडने विचारावी, मी त्यांना स्पष्ट करणार आहे असं सांगितलंय. त्यामुळे उद्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. तत्पूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट अशोक चव्हाण आणि विखे पाटील घेतील अशी माहिती समोर येते. आणि रात्री कदाचित उद्या किंवा परवा दिवशी सकाळी राहुल गांधी यांची देखील भेट घेतली जाईल. राज्याच्या लोकसभेच्या संदर्भातली चर्चा होत असतानाच विखे पाटील स्वतःची भूमिका हायकमांड समोर पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहेत. राज्यामध्ये अंतर्गत कलह आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यामुळे काँग्रेस कशा पद्धतीने डॅमेज होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित विखे यांचा असेल. यामुळे विखे स्वतःची भूमिका हायकमांड समोर परत या 2 दिवसात स्पष्ट करून परत पुढची भूमिका काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आपली सगळी भूमिका हायकमांडकडे राधाकृष्ण विखे पाटील मांडतील आणि त्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल की ते विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार आहेत का नाही. अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर आगपाखड केलेली आहे. शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल केलेलं विधान हे दुर्दैवी आहे, याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलेलं आहे. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिप्पणी करणं हे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं, अशी खदखद राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवली. पवारांच्या विधानानंतर सुजयनं भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. या निवडणुकीत सुजय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. खरं म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काय निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्याबरोबर तरी झाली नव्हती. परंतु या सगळ्या जागा वाटप होत असताना एका बाजूला आपण ज्या आघाडीची भूमिका मांडतो त्याच वेळी निर्णय अजून कुठलाही झाला नव्हता. अशा वेळी आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैवी होतं. 91ला त्यांचा आम्ही पराभव केला, त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळ्या विधानं त्यांनी केली. खरं म्हणजे मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज 91च्या घटनेनंतर आज ते हयात नाही आहे, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरा प्रश्न आहे. मी करणार नाही. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे मत व्यक्त केली आवश्यकता नसताना, त्यांचा जर आमच्या वडिलांपासूनच जर विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखीन त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हेच मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही, नगरमध्ये तुम्ही कुणाचा प्रचार करणार? मी नगर प्रचारात मी जाणारच नाही मतदारसंघात प्रचारात. कारण
आमचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल, विखे नावाबद्दल, तर काय प्रश्नच उपस्थित होतोय. निवडणुकीच्या त्यामुळे मला वाटत नाही की प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी जी व्यक्त केलेली भावना आहे, ती भावना तरी आता मला किंवा जर दूर करता आली पाहिजे ती मी करणार आहे. जी काही या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजयने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं, मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचा. म्हणून मी त्यांची वेळ मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर या सगळा घटनाक्रम जो आहे, जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मी मांडणार आहे आणि ते जे निर्णय घेतील मग ते आपल्यासमोर मी मांडणार आहे. ठीक आहे, हायकमांडपेक्षा तिथे मोठं समर्थन हा खरं प्रश्न आहे. तेव्हा त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही आहे. जी काही ज्या मी सांगायचे ते हायकमांडला सांगेल. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल मी बोलेल ना, मग सिंह नारळ रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल ही राजकारणाची आपण नंतर बोलू. आज तो विषय नाही महत्वाचा. ते काही माझ्या हायकमांड नाही, मी काही त्यांना स्पष्टीकरण द्यायला मला काही तसं काही त्यांच्यावर माझ्यावर बंधन नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे दूरध्वनीवर आपल्या संपर्कात आहेत. अंकुश काकडे, सगळ्या प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आता आपण ऐकल्या असतील. खूप नाराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि खरं तर शरद पवारांनी जे वक्तव्य केलं बाळासाहेब विखे पाटलांबाबत ते करायला नको होतं, तेही ते हयात नसताना, अशी खदखद, अशी खंत, नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. नाही, पवार साहेबांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांचा अवमान करण्याचं वक्तव्य त्यांच्याकडून झालेलं नाही. 1991 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीची माहिती फक्त देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्या पाठीमागे 2 घटना आपण लक्षामध्ये घेतल्या. आघाडीमध्ये ती जागा काँग्रेसला मिळावी याच्यासाठी राधाकृष्ण विखे असतील, सुजय विखे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, ती जागा आम्हाला मिळावी असा सातत्याने आग्रह करत होते. आणि त्यांचं सांगणं एकच होतं की दक्षिणेच्या जागेवर सुजय विखेच फक्त विजयी होऊ शकतो, असं वारंवार ते पटवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना करत होते. सातत्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठलाही सक्षम उमेदवार नाही, विखेंच्या शिवाय त्या ठिकाणी कोणी निवडणूक जिंकू शकत नाही. त्याही विषयी राधाकृष्ण विखे पाटलांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती असून सुद्धा मागच्या दोन्ही टर्म्सला उमेदवार हरलेला आहे, निवडणूक हरलेली आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडनं ही जागा मागत होतो. नाही, ठीक आहे ना, निवडणुकीमध्ये पराभव होत असतात. 2014च्या निवडणुकीचं परिमाण हे कोणत्याच निवडणुकीला लागू होत नाही. त्यावेळीची परिस्थिती, मोदीला हे सगळं वेगळं होतं. म्हणून सातत्याने जे सांगितलं जात होतं की या ठिकाणी विखेंचाच उमेदवार विजयी होऊ शकतो, सुजय विखेच होऊ शकतो. म्हणून त्यावेळेला साहेब म्हणाले की असं नाहीये. 1991 राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही असं ते म्हणतायत. राष्ट्रवादीने काय आघाडी धर्म पाळला नाही असं म्हणतायत ते. आता मी त्या ठिकाणी प्रचाराला जाणार नाही असं स्वतः राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत आणि आघाडी धर्म आम्ही पाळला नाही असं म्हणतायत. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगतायत की जे पवार साहेबांनी हे वक्तव्य केल्यानंतर सुजयचा प्रवेश झाला, हे सपशेल खोट आहे. गेल्या काही महिन्यात जर का आपण घटनाक्रम पाहिला तर सुजय विखेचा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रवास हा जवळपास गेले दीड महिने सातत्याने चालू होता. ज्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या हालचाली चालू होत्या त्यांनी उघडपणे सांगितलं होतं की मी उभा राहणार आहे म्हणून. अंकुश काकडे, म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की राधाकृष्ण विखे पाटील जे मुद्दे पुढे करतायत ते चूक आहेत. धन्यवाद अंकुश काकडे, आपण न्यूज18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्यासोबत होते जे आपली भूमिका स्पष्ट करत होते.